शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. बुलढाणा अखिल भारतीय माळी महासंघ आयोजित गुणगौरव सोहळा. अखिल भारतीय माळी महासंघ वर्धापन दिन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम, त्याचबरोबर गुणीजनांचा सत्कार, नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये जे निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य आहेत त्यांचा सत्कार आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार, विशेष नैपुण्य गाजवलेल्या सर्व अखिल भारतीय माळी महासंघाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता. या सत्काराच्या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष गौतमजी क्षीरसागर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश हिराळकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रमुख उपस्थिती म्हणून गोविंदजी वैराळे साहेब विश्वस्त नागपूर, तानकर साहेब नागपूर, मधुसूदन देशमुख साहेब नागपूर, कैलास जामगडे प्रदेश चिटणीस नागपूर, याचबरोबर अखिल भारतीय माळी महासंघाचे जालना जिल्ह्याचे पदाधिकारी, अखिल भारतीय माळी महासंघाचे संभाजीनगर जिल्ह्याचे पदाधिकारी आणि खास करून आपला बुलढाणा जिल्हा, या बुलढाणा जिल्ह्यातील महिला आघाडी, किसान आघाडी, कामगार आघाडी, शिक्षक आघाडी अशा सर्व उद्योजक आघाडी या आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार अखिल भारतीय माळी महासंघाचे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि त्यांच्या टीमनं सुरेख असं सूत्रसंचालन केलं. सर्व विद्यार्थ्यांचा, शेकडो विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सन्मानही करण्यात आला, मानचिन्हही देण्यात आलं. त्याचबरोबर समाजरत्नही पुरस्कार देण्यात आला. असे अनेक पुरस्कार आणि मानचिन्ह देऊन आज समाजातील अनेक गुणीजनाचा, गुणवंताचा आणि गुणवान विद्यार्थ्यांचा, राजकारणामध्ये नैपुण्य मिळवलेल्या आशांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या सत्कारामध्ये खास करून गोवा आणि महाराष्ट्र, दमण-दीव या बार काउन्सिलमध्ये निवडून आलेले ॲडव्होकेट बागुल साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यांच्याबरोबर अनेक नैपुण्य गाजवलेल्या
सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने माजी आमदार बळीराम शिरस्कर यांनी आपली उपस्थिती दिली आणि समाजाला प्रबोधन केलं आणि समाजकारणाबरोबर सर्व समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही कार्य करावं आणि राजकारणामध्येही सक्रिय राहावं असं आवाहन त्यांनी केलं। त्याचबरोबर समाजाने उद्योगी बनलं पाहिजे आणि उद्योजकही बनलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर या कार्यक्रमाला दत्ताजी खरात समता परिषद जिल्हाध्यक्ष बुलढाणा जिल्हा, माजी जिल्हाध्यक्ष समता परिषदेचे दत्ता खरात यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी मांडलं। अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त गोविंदजी वैराळे साहेब यांनीही आपलं मनोगत मांडलं। अशा सर्व गुणीजनांचा सत्कार एकाच वेळी मोठ्या प्रमाणात या विदर्भामध्ये असा जंगी आणि टोलेजंग कार्यक्रम झाला। या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय माळी महासंघ यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। मान्य गोविंदाजी वैराळे विश्वस्त, मान्य श्री पांडुरंग मगर प्रदेशाध्यक्ष उद्योजक आघाडी महाराष्ट्र, सर्व त्यानंतर बुलढाणा मान्य कैलासजी संपतराव तानकर नागपूर विभाग अध्यक्ष पूर्व विदर्भ यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। त्यानंतर कैलास घेण्यात आला। गडे प्रदेश चिटणीस अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। हा कार्यक्रम अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते क्रांतीचे ज्योत अखिल भारतीय झाला। या माळी महासंघाच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले एक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, डॉक्टर बाबासाहेब तसंच आंबेडकर यांच्या सामाजिक प्रतिमेचे पूजन जी काही अखिल काम करणारी जी आपली समाजातील मंडळी आहे ज्येष्ठ, झेंडा फडकवण्यात त्यांचा सत्कार अशा रीतीने आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले ज्येष्ठ झाला। माळी महासंघाचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आमचे लिंगे साहेब या ठिकाणी मंचकावर सर्व आपल्या स्टेजवर मंचकावर बसलेले सर्व समाजाचे पितृतुल्य मंडळी, तरुण मित्र, आणि मग त्या कार्यक्रमाचं गांभीर्य जे आहे हे समाजापर्यंत पोहोचत नाही आणि मग आपण त्यामध्ये पुन्हा तिथपर्यंत त्या ठिकाणी ज्यावेळेस सामाजिक आणि राजकीय क्षेत्र समोरामध्ये काम करत असताना मग आपल्याला त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि म्हणून या अडचणी निर्माण झाल्या नाही पाहिजेत आणि म्हणून आपल्या आयुष्यामधलं काही जे वेळ आहे हे आपण समाजासाठी राखून ठेवणं हे काळाची गरज आहे आणि आपण जर नाही केलं तर नव्या पिढीला आपण काय संदेश देणार आहोत हाही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी जे होतकरू आहेत हे सामाजिक त्यांना त्या ठिकाणी हमेशा एक विचाराचं देणं घेणं समोर आणून तुमच्यापर्यंत जे नेतात अशा लोकांकडे आपण त्या ठिकाणी जे नेतृत्वाची जबाबदारी देतो त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त काम चांगलं करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आज त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या संदर्भात लिंगे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी नोकरी लागणार नाही परंतु हा अभिवादन करतो। आज अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा शाखा बुलढाणा
त्यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200शताब्दी जयंती गौरव वर्षानिमित्त तसेच अखिल भारतीय माळीमा संघ स्थापना दिवस रौप्य वर्षानिमित्त आणि जिल्हास्तरीय गुणगौरव सत्कार सोहळा 2026-27 या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रमेश हिरळकर, कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे आदरणीय ज्यांना आपण अण्णा म्हणतो शंकरराव इंगे, या अखिल भारतीय माळीमा संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय खरात, माजी आमदार आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व बळीराम जोशी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी,